आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीपासून फेस मास्क कसा बनवायचा हे बघणार आहोत। यापासून आपल्याला सर्व इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स मिळतात। स्किनमधील कोलॅजनची मात्रा वाढण्यास मदत होते। बऱ्याच गोष्टींचा आपल्या स्किनवर परिणाम होत असतो, म्हणजे आजारी पडल्यावर किंवा जास्त प्रवासाने, उन्हात जास्त वेळ राहिल्याने स्किन सुरकुतल्यासारखी होते, रुक्ष होते। वातावरणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो। यामुळे स्किनचा मसल टोन कमी झालेला असतो आणि म्हणूनच मी असा फेस मास्क तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्यामुळे तुमची स्किन चमकदार आणि तजेलदार होणार आहे। नमस्कार, मी अश्विनी आज तुमच्याशी शेअर करणार आहे एक असे स्किन केअर रूटीन की जे तुमच्या स्किनवर अप्लाय केल्यावर तुमचा चेहरा अगदी सुंदर होणार आहे। केळीबरोबरच आपण अजूनही काही इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत। ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा मी केळीचे साल घेतलेले आहेत। केळी नाही वापरणार आहोत आपण, इथे केळीचे साल वापरणार आहोत। 2 केळीचे साल घेतलेले आहेत आणि ही तुरटी घेतलेली आहे मी थोडीशी। 1 टीस्पून तुरटी आपल्याला घ्यायची आहे। तुरटी बघा अशी दिसते, खडी साखरेसारखी दिसते, पण ही तुरटी आहे। दुकानात मिळते, ही अगदी सहज उपलब्ध असते। 1 टीस्पून तुरटी घेतलेली आहे मी। त्याचबरोबर 1 टीस्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा भरून मी लिंबाचा रस घेतलेला आहे। आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर हे केळीचे साल आहेत ना, ते कट करून घ्यायचे आहेत। मागचा भाग मी काढून टाकते आहे आणि या केळीच्या साली कट करून घेते आहे। केळीमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात। केळीच्या सालींमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत। पोटॅशियमची मात्रा तर मुबलकच असते। त्याचबरोबर फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, आयर्न हे पोषक घटक आहेत। त्यामुळे केळीचे साल अत्यंत उपयुक्त आहेत। आता केळीचे साल कट करून झालेले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाकीचेही साहित्य टाकूया। सर्वात आधी आपण तुरटी टाकूया, याच्यामध्ये खाण्याचा सोडाही टाकूया। आपण जेवताना पदार्थांमध्ये जो सोडा वापरतो ना, तो सोडा आहे हा। लिंबाचा रस सुद्धा आपण टाकूया याच्यामध्ये। आता मिक्सरला याची चांगली पेस्ट करून घेऊया। बाकी काहीही याच्यामध्ये टाकायचं नाहीये। मिक्सरला आता हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। जितकं बारीक होईल ना तितकं आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला। सर्व साहित्य अगदी छान एकत्र झालेलं आहे। आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता हे स्किनवरती अप्लाय करून दाखवणार आहे। 2 केळीच्या सालींचे एवढे फेस पॅक तयार झालेले आहे। हे आपल्याला 2 दिवस इतके पुरेल। वापरायचे पहिल्या दिवशी आणि उरलं की फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही परत वापरू शकता। आता मी हे तुम्हाला स्किनला लावून दाखवते आहे। बघा मी हे फेस पॅक घेतलेलं आहे आणि आता हातावरती चोळून तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीने आपल्याला हे स्किनवरती अप्लाय करायचं आहे। हे फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावून घ्या आणि अर्धा ते पाऊण तासानंतर हे फेस पॅक सुकले की चेहरा धुवा आणि मग बघा स्किन इतकी चमकदार होते ना, तुम्ही करून बघा मगच तुम्हाला कळेल। ब्युटिफुल स्किन ही एका रात्रीत होत नाही। आपण टीव्हीवरती ॲड बघतो, त्यामध्ये 10 सेकंदात ट्रान्सफॉर्मेशन झालेले दाखवले जाते की रुक्ष स्किन बघा किती ग्लो झालेली आहे। पण रिअल लाईफमध्ये असे झटपट रिझल्ट मिळत नाहीत कधी। स्किन केअरसाठी प्रॉपर कमिटमेंट पाहिजे, प्रॉपर कन्सिस्टन्सी पाहिजे, मग तुम्ही ग्लोईंग स्किन अचीव करू शकता। महिन्यातून 3 ते 4 वेळा स्किनचे फेशियल झाले पाहिजे, यामुळे स्किनला डीप क्लिन्झिंग मिळेल। फेशियलमुळे ना स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम जसे की डिस्कलरेशन, ॲक्नेचे डाग, ब्रेकआउट्स आणि डलनेस यांसारख्या समस्या दूर होतील। आता बघा हा फेस पॅक सुकलेला आहे। आता हा मी धुवून दाखवते आहे तुम्हाला। आपण हात अगदी स्वच्छ धुवून घेऊया आणि मग तुम्ही रिझल्ट बघा। या फेस पॅकमध्ये आपण केळीचं साल वापरलेलं आहे। केळीच्या सालीमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत। यामध्ये पोटॅशियम मुबलक असते, त्याचबरोबर फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, आयर्न ही पोषक घटक आहेत, म्हणून आपण केळीचं साल वापरलेलं आहे। त्याचबरोबर तुरटी वापरलेली आहे। तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते, त्याचबरोबर अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात। यामुळे स्किन टाईट होते, सुरकुत्याही येत नाही। त्याचबरोबर लिंबाचा रस वापरलेला आहे। लिंबामध्ये असणारे आम्ल त्वचेसाठी फार फायदेशीर ठरते आणि यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आहेत, म्हणून लिंबाचा रस वापरल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते। त्याचबरोबर खाण्याचा सोडा आपण वापरलेला आहे। खाण्याच्या सोड्यामध्ये नॅचरल अँटीबायोटिक गुणधर्म असतात, त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र रिकामी होतात आणि ऑक्सिजनची मात्रा आपल्या चेहऱ्यामध्ये जाते, आतपर्यंत जाते आणि आपला चेहरा अगदी सुंदररित्या ग्लो करतो। आज आपण 7 डेज चॅलेंज घेणार आहोत। तुम्ही तुमचे 7 दिवस देऊन या रेसिपीला फॉलो करा। मी गॅरंटी देते की तुमची स्किन इतकी ग्लो करेल, इतकी सुंदर, तजेलदार आणि चमकदार होईल की तुम्ही सुद्धा हैराण व्हाल।
मी तुम्हाला समोरच दाखवलेले आहे। ज्या हाताला आपण फेस पॅक लावलेला होता त्या हाताची स्किन बघा किती ग्लो करते आहे आणि दुसऱ्या हाताला आपण लावलेला नव्हता फेस पॅक तर ती बघा किती रुक्ष दिसते आहे। किती फरक दिसतो आहे दोन्ही हातांमध्ये। एकदम नॅचरल फेस पॅक आपण आज बनवलेला आहे। सर्व टाइपच्या स्किनला हा सूट करणारा आहे। तुमच्या स्किनचा टोन कुठलाही असो, स्किनचा टाइप कुठलाही असो, या फेस मास्कने तुमची स्किन एका परफेक्ट लेवलपर्यंत जाणार आहे। प्रॉपरली हायड्रेटेड आणि प्रॉपरली ग्लो करणार आहे। तर तुम्ही नक्की या फेस पॅकचा वापर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते रिझल्ट मिळालेले आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया छान व्हिडिओ बरोबर। धन्यवाद।